जे रमेश सिप्पींना जमलं नाही ते ओमराजेंनी केलं. 1975 शोले चित्रपट आला. त्यामध्ये रमेश सिप्पी यांनी जय आणि बिरू यांची दोस्ती चंद्रसूर्य असेपर्यंत चर्चेत राहील अशीच दाखविली. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी अविस्मरणीय अदाकारीने सजविली. तशीच जोडी धाराशिव अर्थात आजचे उस्मानाबादमध्ये शिवसेना ठाकरेंचे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील अशी जय आणि बिरू म्हणून ओळखली जायची. रमेश सिप्पी यांनी जयला दुश्मनांकडून मारल्याचे दाखविले. खरे तर जयने गब्बर सिंगच्या टोळीत सामील झालेले दाखवायला हवे होते. कैलास पाटील यांना फसवून सुरतला नेले होते. मंत्रिपदाचे गाजर दाखवले. तरीही त्यांनी सर्व मोहमायांतून सुटका करून घेत मुंबई गाठली होती. ओमराजेंनी मात्र आधुनिक शोलेमध्ये वेगळा पॅटर्न तयार केला. गद्दारीचा शिक्का आपल्या चेहऱ्यावर मारून घेतला. जे रमेश सिप्पी यांना जमले नाही ते ओमराजेंनी एका झटक्यात करून दाखविले. जर तेव्हा जय गब्बर सिंगला सामील झालेले दाखवले असते तर निळू फुलेंप्रमाणे अमिताभ बच्चन यांना समाजामध्ये वावरता आले नसते, फिरता आले नसते, लोकांना तोंड दाखवता आले नसते. जे आज ओमराजेंचे धाराशिवमध्ये झालेले आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हे जरूर सांगा, रमेश सिप्पी यांनी जय म्हणजेच अमिताभ बच्चन यांना गब्बर सिंग म्हणजेच अमजद खानला सामील झालेले दाखवायला हवे होते का? तसे जर दाखविले असते तर शोले चित्रपटाची आजची आणि त्यावेळीची क्रेज कशी राहिली असती ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा.